नाव वी विल स्टार्ट अवर नेक्स्ट लेसन. लास्ट टाइमचा सगळ्यांनी स्टडी केला का? लास्ट लास्ट आपण जे लेसन शिकलो होतो. फोटोज तर येत नाही आहेत मला, पण होप की तुम्ही घरी करताय. ऍटलिस्ट घरी सगळ्यांनी रिवाइज करायचंय. जेव्हा जेव्हा आपण लेसन शिकवतो, रायटिंग करायचंय आणि ते रीड करून बघायचे. 2-3 टाइम्स रीड करायचे. नाहीतर मग काय होईल, मागचं पाठ पुढचं सपाट असं, सॉरी काय असतं ते, पुढचं पाठ मागचं सपाट असं होऊन जाईल है ना. त्यामुळे सगळ्यांनी, कारण आपण थोडाच वेळ शिकतो, मग ते कायमस्वरूपी लक्षात नाही राहू शकत आपल्या. आणि इंग्लिश ही लँग्वेज अशी आहे, लक्षात ठेवायला पाहिजे ना, इंग्लिश बोलता यायला पाहिजे हळूहळू. मग मोठे मोठे लेसन असणार नेक्स्ट इयर. तुम्ही बघितलं सेकंड स्टँडर्डला किती मोठे मोठे लेसन्स आहेत. ओके. लेट मी नो इफ स्क्रीन इज विजिबल. स्क्रीन सगळ्यांना दिसतेय का, एकदा मला सांगा. स्क्रीन दिसली सगळ्यांना? आवाज येतोय? आवाज येतोय माझा क्लिअर? ओके, थँक्यू. Today we are going to learn lesson 2, that is things in my classroom. Things in my classroom. लास्ट टाइम आपण ही रेन पोएम पाहिली होती. त्याच्या खालीच 15 नंबर पेज नंबर 15, थिंग्स इन माय क्लासरूम. लुक, से अँड लर्न. आता हे क्लासरूम दिसतंय तुम्हाला. क्लासरूम आहे ना, हे स्कूल मधलं क्लासरूम आहे. आता तर स्कूलला नाही जाते तुम्ही, पण तुमचं क्लासरूम आठवायचंय तुम्हाला. तुम्ही लास्ट इयर ज्या स्कूलमध्ये जात होते ते क्लासरूम तुम्हाला आठवायचंय. मग काय काय असतं क्लासरूम मध्ये ते आठवायचंय तुम्हाला. काय काय असतं क्लासरूम मध्ये? ब्लॅकबोर्ड असतो, चॉक असतात है ना, टेबल, चेअर, कॉम्प्युटर. काही काही क्लासरूम मध्ये जे मोठे मुलं आहेत, मोठ्या स्टँडर्ड मधले, त्यांना कॉम्प्युटर लागतो है ना, प्रोजेक्टर लागतो. त्यांना काही टीचरला व्हिडिओ दाखवायचे असतील, इम्पॉर्टंट काही प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर प्रोजेक्टर पण लागतो. प्रोजेक्टर म्हणजे काय? कॉम्प्युटर थ्रू एक मोठी स्क्रीन केली जाते, ब्लॅकबोर्ड सारखी मोठी स्क्रीन असते त्याची. आणि आपण मग बेंचवर बसूनच प्रोजेक्टर लावलेला असेल तर आपण समोर ब्लॅकबोर्डवर कसं टीचर लिहिलेलं तुम्हाला दिसतं, टीचर लिहितात ना ब्लॅकबोर्डवर, तसं प्रोजेक्टर लावलेला असेल तर मोबाईल मधले छोटे छोटे व्हिडिओ आपण याच्यावरती बघू शकतो, प्रोजेक्टरवरती. काही इन्फॉर्मेशन असेल तर टीचर तुम्हाला प्रोजेक्टरवरती प्रेझेंटेशन देऊ शकतात. आता आपण कसं मोबाईल मध्ये करतोय आता, तर प्रोजेक्टर असेल तर तुमच्या समोर लावलेला, तर मोठ्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, त्याला बोलतात प्रोजेक्टर. अजून काय काय असतं? डोअर असतात, स्कूलचं हे असतं ना, क्लासरूमचं डोअर, विंडो, चेअर. तर ह्या सगळ्याचे नेम्स आपल्याला दिले तिथं. तर वन बाय वन आपण बघूया. तर फर्स्ट इज DOOR, डोअर. DOOR, डोअर. डोअर म्हणजे दरवाजा, क्लासरूमचा दरवाजा, त्याला बोललंय डोअर. नंतर आहे विंडो, WINDOW, विंडो. WINDOW, विंडो.
नंतर आहे टेबल, TABLE, टेबल, TABLE, टेबल. त्याच्यानंतर आहे, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, प्रोजेक्टर. तर त्याचं स्पेलिंग काय? थोडं मोठं स्पेलिंग आहे प्रोजेक्टरचं. PROJECTOR, PRO, प्रो, JECT, जेक्ट, OR, प्रोजेक्टर, PROJECTOR. असं 3 पार्ट्स मध्ये ब्रेक करायचं त्याला. मोठा वर्ड असेल तर 3 पार्ट्स मध्ये ब्रेक करायचं. असं मग पाठ करू शकता तुम्ही, PRO, प्रो, JEC, जेक आणि TOR, टर. मग सगळ्याला परत जॉईन करायचं, प्रोजेक्टर. त्याच्यानंतर आहे चेअर, CHAIR, चेअर, CHAIR, चेअर. चेअर म्हणजे खुर्ची. नंतर आहे SCREEN, SCREEN. तिथे ब्लॅकबोर्डच्या जवळ दिसते ना व्हाईट कलरची, तर प्रोजेक्टरची स्क्रीन असते, ती स्क्रीन वरती बघू शकतो आपण ना, म्हणून त्याला बोलतात स्क्रीन. SCREEN, स्क्रीन. नंतर बोर्ड, BOARD, बोर्ड. ब्लॅक बोर्ड जो असतो त्याला बोलले त्यांनी बोर्ड, कारण इथला बोर्ड ग्रीन बोर्ड आहे, ब्लॅक बोर्ड नाहीये, ग्रीन बोर्ड आहे. नंतर आहे कॉम्प्युटर, COMPUTER, COMPUTER, कॉम्प्युटर, कॉम्प्युटर. Place the cards at their proper places in the classroom. Place the cards म्हणजे ह्याचे कार्ड्स बनवायचे. आता हे ऍक्टिव्हिटी नाही करू शकत आपण, पण त्यांनी काय सांगितलंय, वरती जे जे आपण आता नेम्स रीड केले त्याचे कार्ड बनवायचे छोटे छोटे. पेपर वरती त्याची नावं लिहायची, डोर, विंडो, टेबल, आणि त्या त्या जागेवर ते कार्ड आपल्याला ठेवायचे. प्लेस द कार्ड, प्लेस म्हणजे ठेवा, प्लेस द कार्ड ऍट देअर प्रॉपर प्लेसेस. प्रॉपर प्लेस कोणती आहे? डोर जवळ तुम्हाला डोरचं कार्ड नेऊन ठेवायचंय, विंडो जवळ विंडोचं, टेबल जवळ टेबल वरती टेबल लिहिलेलं कार्ड नेऊन ठेवायचंय. प्रोजेक्टर जिथे तिथं ती चीट ठेवायची. नंतर चेअर असेल तिथे चेअर वरती नेऊन ठेवायचं. हे छोटे छोटे कार्ड्स बनवायचे आणि त्या त्या ठिकाणी ठेवायचे. पण सध्या तुम्हाला काय करायचंय, फक्त ते रीड करायला शिकायचंय, कारण आता स्कूलमध्ये ही ऍक्टिव्हिटी नाही करू शकत आपण. म्हणून मग ऍटलिस्ट आपण काय करायचं, आता ते वर्ड्स रीड करायचे आणि पाठ करायचा प्रयत्न करायचा, लिहायचे 2-3 टाइम्स लिहून काढायचे वर्ड्स, आणि पिक्चर मध्ये बघून लक्षात आणायचं की अरे ब्लॅकबोर्ड कुठे असतो, विंडो कुठे, डोर कुठे. नंतर आहे टीचर शुड प्रिपेअर कार्ड्स फॉर ॲज मेनी ॲज थिंग्स सीन इन द क्लासरूम ॲज पॉसिबल. फॉर एक्झाम्पल टेबल, चेअर, डेस्क, बेंच, डोर, विंडो, वॉल, कॉर्नर, बोर्ड, डस्टर, चार्ट, डस्टबिन, एक्सेट्रा. Place them on near each object and keep them there for about a month. Let the children read the words from time to time. म्हणजे ही स्कूल मधली ऍक्टिव्हिटी आहे. तुम्हाला आता आपण जे वरती वर्ड शिकलो ना, आपण सगळे डोर, विंडो, अजून पण काही गोष्टी असतात ना क्लासरूम मध्ये, जसं की डेस्क आहे, बेंच आहे, मग कॉर्नर असतो. तुमच्या क्लासरूम मध्ये कॉर्नर असतो ना, एक कोपरा असतो, त्याला बोललंय कॉर्नर. वॉल, वॉल म्हणजे भिंत. नंतर बोर्ड आपण पाहिला, ब्लॅक बोर्ड, ग्रीन बोर्ड. डस्टर असतो, चार्ट असतात, डस्टबिन्स असतात स्कूलमध्ये. मग त्या त्या प्रकारचे कार्ड बनवायचेत आणि त्या त्या जागेवरती ठेवायचे. अशी ऍक्टिव्हिटी सांगितली, पण ती तुम्ही ऍटलिस्ट ते वर्ड्स तुम्ही आता रीड करायचे. त्याच्यानंतर आहे राईट अँड लेबल द थिंग्स इन युअर क्लासरूम. राईट अँड लेबल द थिंग्स इन युअर क्लासरूम. परत तेच सांगितलं त्यांनी, लिहायचे आहेत आपल्याला, आणि ते ज्या थिंग्स आहेत क्लासरूम मधले त्याचे नेम्स लिहायचे
म्हणजे क्लासरूम मध्ये अजून पण काही गोष्टी असतात, जसं की खाली दिलंय बुक, BOOK बुक. त्याच्यानंतर नोटबुक, स्लेट पेन्सिल, स्कूल बॅग, रुलर, पेन्सिल बॉक्स, इरेझर, क्रेयॉन, टिफिन, वॉटर बॉटल. ह्या पण गोष्टी असतात ना तुमच्या सोबत. तुम्ही क्लासला जाता, क्लासमध्ये जाता त्यावेळेस बॅग घेऊन जाता. मग बॅग मध्ये हे सगळं असतं ना, बुक्स असतात, नोटबुक्स असतात, स्लेट, पेन्सिल, बॅग असते सोबत, रुलर असते. रुलर म्हणजे स्केल, पट्टी म्हणतो ना आपण. पेन्सिल बॉक्स असतो, इरेझर, क्रेयॉन असतात म्हणजे कलर असतात, ते ऑइली कलर असतात ना, त्याला बोलायचं क्रेयॉन. टिफिन असतो, वॉटर बॉटल असते. ह्या सगळ्या गोष्टींची पण हे नेम्स लक्षात ठेवायचे, लिहून काढायचे, म्हणजे ऍटलिस्ट ते तुम्हाला पाठ व्हावेत म्हणून त्यांनी ते लिहायला सांगितलेत. राईट अँड लेबल द थिंग्स इन युअर क्लासरूम. मग ही ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी करू शकता. तुमच्याजवळ बुक्स असतात, नोटबुक्स असतात, मग छोटे छोटे चिट्स बनवायच्या पेपरच्या, त्याच्यावर लिहायचं बुक, मग ते बुक वरती चिटकवायचं. नंतर आहे नोटबुक. स्लेट असेल तुमच्याकडे, पाटी पेन्सिल आहे का? स्लेट म्हणजे पाटी असते ना, पाटी पेन्सिल, त्याला बोललंय स्लेट पेन्सिल. तर स्लेट पेन्सिल, त्याच्यावरती त्याचं नाव लिहायचंय. पेन्सिल असेल, पेन्सिल वरती तो चिटकवायची. मग स्कूल बॅग वरती ते पेपर चिटकवायचा, त्याच्यावर लिहायचं स्कूल बॅग. नंतर आहे रुलर. रुलर म्हणजे स्केल असेल तुमच्याजवळ, पट्टी असेल तर त्याच्यावरती लिहायचं रुलर. नंतर पेन्सिल बॉक्स असेल तर पेन्सिल बॉक्स लिहायचं. इरेझर, खोड रबर असतं त्याच्यावर लिहायचं इरेझर. नंतर आहेत ऑइली कलरचा एक बॉक्स असतो आपल्याकडे, छोटासा कलरिंगचा, त्याच्यावर लिहायचं क्रेयॉन. त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा क्रेयॉन. त्याच्यानंतर आहे टिफिन आणि वॉटर बॉटल. तर हे सगळे नेम्स आपल्याला तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढायचे. 2 टाइम्स लिहायचे सगळ्यांनी, म्हणजे ते हळूहळू तुमच्या हाताखाली जातील, म्हणजे पाठ होत जातील ते वर्ड. तुम्हाला नेक्स्ट टाइम रीड पण करता येतील. मग कोण रीड करून दाखवेल मला हे सेकंड क्वेश्चन? बुक, नोटबुक दिलेलं आहे ना, ते कोण रीड करून दाखवेल? रीड करता येईल का? अवघड आहे रीड करायला. रीडिंग येत आहे का? आपण थोडं थोडं बघूया. कोण सांगेल? नाव पाठवा मला ह्याच्यामध्ये, चॅट बॉक्स मध्ये. आयशा सांग, त्याच्यानंतर जिज्ञासा. येस, BOOK बुक. व्हेरी गुड. त्याच्यानंतर NOTE. नोटबुक. NOTE नोट आणि BOOK बुक, नोटबुक असं बोलायचं, म्हणजे बनवता येतो वर्ड आपल्याला. त्याच्यानंतर SLATE काय असतं? स्लेट. व्हेरी गुड, व्हेरी गुड आयशा. माईक बंद कर. घरी परत परत म्हणायचं. आपला वीक मधून एकदाच क्लास असतो ना, आठवड्यातून एकदाच क्लास असतो. मग आपण हे जे वर्ड झालेले आहेत ना, लुक अँड से, ते रोज 2दा 3दा असे बोलायचे. तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता त्यावेळेला हे वर्ड्स आहेत छोटे छोटे, ते ट्राय करायचं. आपल्याला रीड करता येते का, स्पेलिंग लक्षात राहतंय का, असं रोज 2-3 वेळा रीडिंग करायचंय. जसं की BOOK बुक, BOOK बुक, BOOK बुक, असं करत राहिलं की हळूहळू पाठ होऊन जाईल. त्याच्यानंतर आयशा सांग, सॉरी कोण होतं? जिज्ञासा.
हम्म. pencil. pencil. हम्म. SCHOOLBAG. काय झालं ते? School bag. स्कूल बॅग. व्हेरी गुड. ब्रेक करायचंय. SCHOOL स्कूल BAG बॅग असं म्हणायला ट्राय करायचं. म्हणजे ब्रेक केला की वर्ड रीड करता येतो मग. स्कूल बॅग. ठीक आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड जिज्ञासा. आता नेक्स्ट देवांक रीड कर. RULER. म्हणता येतो का वर्ड? Ruler. म्हण परत एकदा. RULER. LER. Ruler. लुलल होतंय ना? रुलर म्हण. PENCIL. पेन्सिल. पेन्सिल. आणि BOX. BOX बॉक्स. व्हेरी गुड. बॉक्स. Very ERASER. इरेजर. इरेजर. व्हेरी गुड. व्हेरी गुड देवांक. बघा, रुलर, पेन्सिल बॉक्स, इरेजर. रुलर म्हणायला किती अवघड आहे छोट्या मुलांना, है ना? लुलल होतंय ना ते. त्याच्यानंतर आहे, कोण रीड करेल? कुशाल रीड कर. CRAYON. क्रायन. काय असतं? क्रायन. क्रायन नाही, ते क्रेयॉन आहे. क्रेयॉन. त्याला काय बोलायचं? प्रोनाऊन्स करायचं क्रेयॉन. हा. त्याच्यानंतर TIFFIN. टिफिन. टिफिन. व्हेरी गुड. त्याच्यानंतर WATER. वॉटर. BOTTLE. वॉटर बॉटल. वॉटर बॉटल. व्हेरी गुड. व्हेरी गुड कुशाल. Third, now we will see our third question, that is let us talk. Third point is let us talk. म्हणजे बोलायचं आपल्याला. जसं आता आपण पहिले पोएम वगैरे बघितले, आता बोलताना कसं आपण हे करायला पाहिजे, कसं कॉन्व्हर्सेशन करायला पाहिजे, तर ते आपल्याला इथे शिकवलंय त्यांनी. तर ए मध्ये काय सांगितलंय? एक टीचर आहे. टीचर कुणाशी बोलतायत? सीमाशी. टीचर आणि सीमामध्ये कॉन्व्हर्सेशन चाललंय. कॉन्व्हर्सेशन म्हणजे संवाद चाललेला आहे टीचर आणि सीमामध्ये. तर टीचर काय बोलतायत? सीमा, प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक. सीमा, मला तुझी नोटबुक दे. प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक. सीमा, प्लीज मला तुझी नोटबुक दे. तर सीमा काय बोलते? हेअर इट इज मॅडम. म्हणजे ही घ्या मॅडम. हेअर इट इज मॅडम, ही घ्या. नंतर टीचर बोलतात थँक्यू. टीचर काय बोलतात? थँक्यू. आणि सीमा बोलते माय प्लेजर मॅम. माय प्लेजर मॅडम. म्हणजे इट्स माय प्लेजर. माय प्लेजर म्हणतो ना, हे माझं कामच आहे. म्हणजे टीचर मोठे आहेत ना सीमापेक्षा. मग टीचर मोठे आहेत, मग टीचरला हेल्प केली तर काय असतं? इट्स माय प्लेजर. आपलं ते कामच आहे, आपलं कर्तव्य आहे टीचरला
म्हणजे मोठ्यांना हेल्प करणं. म्हणून त्यावेळेला काय बोलायचं असतं? माय प्लेजर. इट्स माय प्लेजर मॅडम. आणि आता समजा आपल्या सेम फ्रेंडशी आपण बोलतोय, है ना, सीमा आणि स्वप्नील मध्ये. नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन कुणामध्ये? सीमा आणि स्वप्नील, म्हणजे दोघं फ्रेंड्स असतील ते. मग सीमा काय म्हणते? स्वप्नील प्लीज गिव्ह मी अ पेन्सिल. ती काय म्हणते? स्वप्नील मला पेन्सिल दे, तुझी पेन्सिल देशील का? गिव्ह मी युअर पेन्सिल. स्वप्नील काय म्हणतो? हेअर इट इज सीमा. ही घे सीमा. मग सीमा म्हणते थँक्यू. सीमा काय म्हणते? थँक्यू. आणि स्वप्नील म्हणतो वेलकम. म्हणजे आपले सेम एजचे जर फ्रेंड्स असतील किंवा आपल्या बरोबरीचे असतील किंवा छोटे असतील तर त्यांना आपण वेलकम बोलतो. कुणी आपल्याला थँक्यू बोललं तर वेलकम बोलायचं. आणि मोठे असतील आपल्यापेक्षा तर इट्स माय प्लेजर म्हणायचं. माय प्लेजर मॅम. ठीक आहे. गेसिंग गेम. टेल any 3 sentences about the classroom things. Ask the children to guess the thing. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय? टेल any 3 sentences, म्हणजे 3 वाक्य सांगायचेत आपल्याला. कशाबद्दल? अबाउट द क्लासरूम थिंग्स. कशाबद्दल? क्लासरूम मध्ये ज्या गोष्टी शिकलो ना आपण, डस्टर आहे, बोर्ड आहे, डोअर, विंडो, चॉक, हे सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला 3 सेंटेन्सेस बनवायचे. फॉर एक्झाम्पल, इट इज ब्लॅक, इट इज रेक्टँग्युलर, इट इज युज्ड फॉर रायटिंग. म्हणजे हे ब्लॅक आहे, हा कसा आहे? ब्लॅक आहे. इट इज रेक्टँग्युलर, आणि कसा आहे? रेक्टँग्युलर, म्हणजे आयताकृती आहे. रेक्टँगल शिकला असेल तुम्ही, शेप शिकला असेल, स्क्वेअर, रेक्टँगल. त्याच्यामधलं रेक्टँगल खाली आपल्याला दिसतोय ना, ते एक स्क्वेअर बॉक्स येतो. मग स्क्वेअर कसा असतो? चौकोनी असतो, त्याच्या सगळ्या साईड सेम असतात. पण रेक्टँगल कसा असतो? असा आडवा असतो, आयताकृती. इट इज रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती. इट इज युज्ड फॉर रायटिंग. त्याचा यूज कशासाठी होतो? रायटिंगसाठी. त्याचा उपयोग आपण लिहिण्यासाठी करतो. तर कोणती गोष्ट आहे? पझल आहे तुमच्यासाठी. विच थिंग इज इट? वल्लभ सांगशील का? वल्लभ सांगशील? आन्सर सांगशील? Yes, blackboard. Blackboard. ब्लॅकबोर्ड. व्हेरी गुड. ब्लॅकबोर्ड ब्लॅक असतो ना, ब्लॅक असतो, रेक्टँगल शेप मध्ये असतो आणि लिहिण्यासाठी यूज करतो आपण. त्याच्यानंतर आहे इट इज व्हाईट, इट इज स्मॉल, म्हणजे व्हाईट आहे, तो कसा आहे? स्मॉल आहे. व्हाईट आहे, छोटासा आहे, स्मॉल आहे. माईक बंद कर वल्लभ. इट इज युज्ड फॉर रायटिंग ऑन द बोर्ड. आणि कशासाठी यूज होतो त्याचा? बोर्डवरती लिहिण्यासाठी. तर कोणती अशी गोष्ट? सार्थक सांग. Chalk. चॉक. व्हेरी गुड. त्याच्यानंतर मी एक विचारते तुम्हाला, छोटासा पझल. ठीक आहे? कनिष्का सांगेल आन्सर आता. इट इज रेक्टँग्युलर, रेक्टँगल शेपच असतं. इट इज बिग, बिग असतं. आणि स्टुडंट यूज टू सिट ऑन इट. स्टुडंट्स यूज टू सिट ऑन इट. स्टुडंट काय करतात? त्याचा बसण्यासाठी यूज करतात. तर कोणती आहे ती गोष्ट? विच थिंग इज इट? कनिष्का सांगशील का? Yes. हा, Yes. सांग. क्वेश्चन समजलं तुला? Yes. मग आन्सर काय असेल? तुम्ही कशावर बसता? स्टुडंट कशावरती Teacher. बसतात? Bench. बेंच. गुड. Bench. व्हेरी गुड. व्हेरी गुड. बेंच पण रेक्टँगल असतो ना? स्क्वेअर असतो का? नाही, रेक्टँगल शेप मध्ये असतो. आणि आपण त्याचा बसण्यासाठी यूज करतो. ठीक आहे?
नाऊ फर्स्ट स्टँडर्डचं झालेलं आहे कम्प्लीट. आता आपण सेकंड स्टँडर्डचं बघूया. ठीक आहे, सगळ्यांनी हे वर्ड्स लिहायचे आहेत. मी गुगल क्लासरूम वरती अपलोड करते होमवर्क. ते वर्ड्स लिहायचे 2 to 3 टाइम्स आणि म्हणायचे पण आहेत. बोलायचे तुम्हाला 2दा 3दा, म्हणजे ते पक्के लक्षात राहतील. आणि मम्मी सोबत कॉन्व्हर्सेशन करून बघायचे. ते आहे ना टीचर सीमा, ते कॉन्व्हर्सेशन करून बघायचे. Our next lesson is lesson 2.4 स्टोरी टाइम. एक छानशी स्टोरी बघायची आता आपल्याला. एक छानशी इंटरेस्टिंग स्टोरी लर्न करायची आहे. दॅट इज युनिटी इज स्ट्रेंथ. युनिटी इज स्ट्रेंथ. युनिटी म्हणजे काय? एकता. एकता म्हणतो ना आपण, सगळ्यांनी एकत्र राहायचं, त्याला काय बोलतो? युनिटी म्हणजे एकता. आणि स्ट्रेंथ म्हणजे काय? युनिटी आपली शक्ती आहे. स्ट्रेंथ म्हणजे शक्ती, पॉवर. एकत्र राहण्यामध्ये जी शक्ती आहे ती त्यांनी आपल्या ह्याला गोष्टीमधून, स्टोरीमधून आपल्याला त्यांनी सांगितली आहे. युनिटी इज स्ट्रेंथ. लिसन, रिपीट अँड इनॅक्ट. लिसन, रिपीट अँड इनॅक्ट म्हणजे ऐकायचंय, रिपीट. कुणाचा माईक ऑन आहे बहुतेक? माईक बंद करा. तर इथे स्टोरीमध्ये दिसतंय आपल्याला एक आजोबा आहेत. आजोबा डोक्याला हात लावून बसलेले आहेत, है ना? डोक्याला हात लावून बसलेत म्हणजे ते वैतागलेले आहेत बहुतेक खूप, असं दिसतंय आपल्याला. ओल्ड मॅन आहेत. ओल्ड मॅन म्हणजे आपले ग्रँडफादरच्या एजचे दिसतात ते आजोबा आहेत. त्यांचे मोठे मोठे मुलं आहेत. ओल्ड मॅन आहे म्हणजे मोठी मुलं आहेत ना, आणि त्यांचे ते पप्पा आहेत म्हणून ओल्ड मॅन म्हणले त्यांना. आणि त्यांची ती मुलं कशी भांडणं करतायत बघा. सगळे भांडणं करतायत कशावरून तरी. त्याच्यानंतर खाली काही स्टिक्स दिलेले आहेत त्यांना, बंडल दिलाय स्टिकचा, ते तोडायचा प्रयत्न करतायत, है ना? तर आपण बघूया काय स्टोरी सांगितली त्यांनी. अरे, खाली आलो आपण. ओके, आपलं पेज सापडलं. लिसन, रिपीट अँड इनॅक्ट म्हणजे ऐकायचंय, रिपीट करायचंय आणि ऍक्ट पण करायचंय. लिसन, रिपीट अँड इनॅक्ट. An old man. Put your fingers on the sentence. Everybody put your finger on the sentence. सगळ्यांनी मी जसं जसं रीड करते तसं तसं त्याच्यावरती फिंगर ठेवायचंय. An old man lived with his 4 sons in a village. The old man was worried. His sons were always quarreling with each other. They would never agree on any point. The old man had tried telling them many times to avoid fighting,
but his sons would not listen to him. They would fight for everything. म्हणजे काय? An old man lived with his 4 sons in a village. म्हणजे एक ओल्ड मॅन असतो, तो त्याच्या 4 मुलांसोबत खेडेगावामध्ये राहत असतो, विलेज मध्ये राहत असतो, खेडेगावामध्ये. द ओल्ड मॅन वॉज वरीड. आणि तो ओल्ड मॅन काय असतो? खूप चिंतेत असतो, खूप काळजी करत असतो. त्याला खूप चिंता पडलेली असते. का बरं त्याला चिंता पडलेली असते? तर हिज सन्स वेअर ऑलवेज क्वारलिंग विथ इच अदर. म्हणजे त्याची जी मुलं आहेत, 4 मुलं आहेत त्याची दाखवलेली पिक्चर मध्ये, ते काय करायचे? नेहमी, ऑलवेज म्हणजे नेहमी, क्वारलिंग म्हणजे भांडण करायचे, नेहमी एकमेकांशी भांडत राहायचे, नेहमी भांडणं करायचे. दे वुड नेव्हर ऍग्री ऑन एनी पॉइंट. ते काय करायचे? कधीच नेव्हर ऍग्री म्हणजे कधीच ऍग्री होत नसायचे, सहमत नसायचे. कधीच ते एका गोष्टीवर कधीच सहमत नसायचे, प्रत्येकाचं वेगळं मत असायचं. की आता आपण ठरवतो ना, आपण काही फ्रेंड्स असतील की चला आपण आता हा खेळ खेळूया, असं जर असेल, किंवा आपल्या घरामध्ये ब्रदर सिस्टर असतील, तुम्हाला छोटे बहीण भाऊ असतील, आणि तुम्ही ठरवलं की चला आपण हा गेम खेळूया, आणि तुम्ही भांडत राहिलात की नाही, एकाने म्हणायचं नाही हे खेळायचं, ते नाही ते खेळायचं, असं ऑलवेज ते लोक पण काय करायचे? सतत भांडणं करत राहायचे. द ओल्ड मॅन हॅड ट्राईड टेलिंग देम मॅनी टाइम्स टू अवॉइड फायटिंग. मग तो ओल्ड मॅन जो होतो, ट्राईड टेलिंग देम मॅनी टाइम्स म्हणजे त्याने खूप वेळा ट्राय केलं त्यांना सांगण्याचं, समजावून सांगायचं की टू अवॉइड फायटिंग म्हणजे फायटिंग नाही करायला पाहिजे. अवॉइड म्हणजे टाळायचे, फायटिंग टाळा, तुम्ही एकमेकांशी फायटिंग मारामारी करायचं टाळत जा, तुम्ही असं करत जाऊ नका, असं त्या ओल्ड मॅननी खूप वेळा सांगितलं. बट हिज सन्स वुड नॉट लिसन टू हिम. पण त्यांचे मुलं आहे ना, त्यांचे अजिबात ऐकत नव्हते. बट हिज सन्स वुड नॉट लिसन टू हिम म्हणजे त्याचं ऐकत नव्हते. दे वुड फाईट फॉर एव्हरीथिंग. आणि ते काय करायचे? फाईट फॉर एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीसाठी भांडण करायचे. अरे, तिथे टच झाला की ते पेज गायब होते. तोपर्यंत माझं होतंय, तोपर्यंत रीड करायचे फर्स्ट 2-3 लाईन्स आपलं पेज येईपर्यंत. म्हणजे ते मुलं काय करायचे? त्याचे 4 सन होते, ते कंटिन्युअसली भांडत असायचे, नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आपल्या घरात छोटे बहीण भाऊ असतील तर मम्मीने काय खायला दिलंय त्याच्यावरून भांडण करायचं, किंवा मग आपल्याला खेळायला पाठवले तर खेळताना पण भांडणं करायची. मग एखादी वस्तू घरात असेल तर ही माझी म्हणून अशी भांडणं करायची. काही काही असतात ना छोटे मुलं, सतत भांडणं करतात. तुमच्यासारखे नाही, तुम्ही तर गुड बॉय गुड गर्ल आहे, पण अजून दुसरे छोटे मुलं असतात ना काही घरांमध्ये, खूप भांडकुदळ असतात. तर तशी ती मुलं आहेत ना, तसं मग त्या ओल्ड मॅनचे 4 सन होते ना, ते भांडण करायचे एकमेकांशी सतत, कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून सारखं फायटिंग व्हायची, त्यांच्यामध्ये फाईट व्हायची. मग आता नेक्स्ट आपण ते काय आयडिया करतायत बघू. ते ओल्ड मॅन काय करणार मग ह्याच्यासाठी? सारखं भांडण त्यांचं होतंय, मग ते मिटवण्यासाठी काय करतात? वन डे ही कॉल्ड हिज 4 सन्स. एके दिवशी काय केलं त्यांनी? त्याच्या 4 मुलांना बोलवलं, जवळ बोलवलं, की वन डे ही कॉल्ड हिज 4 सन्स. ही गेव देम अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स अँड asked them to break the bundle into 2. It's so easy, said the eldest son. He took the bundle and tried to break it. He took the bundle and tried to break it. He was surprised that the sticks in the bundle remained unbroken. He used more force. He tried again and again, but the bundle of sticks did not break. He gave up. मग काय होतं? वन डे ही कॉल्ड हिज 4 सन्स. एके दिवशी त्याला आयडिया येते की चला आपण आता हे सारखे भांडण करतायत तर काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन काढूया. म्हणून तो काय करतो? सगळ्या 4 मुलांना एकत्र बोलवतो. ही गेव देम अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. आणि त्यांच्याकडे काय देतो? पिक्चर मध्ये दिसतंय आपल्याला
एक स्टिकचा बंडल देतो, एक काठ्या असतात त्या एकत्र बांधलेल्या असतात, त्याचा बंडल त्या मुलांच्या हातात देतो आणि अस्क देम टू ब्रेक द बंडल इंटू टू, आणि त्यांना काय सांगतो, तो बंडल तोडायचा आहे, ब्रेक करायचा आहे, म्हणजे 2 पार्ट मध्ये ब्रेक करायचं, त्याचे 2 तुकडे झाले पाहिजे त्या बंडलचे. मग तो मोठा मुलगा काय म्हणतो, एल्डेस्ट म्हणजे मोठा, त्या चौघांमधला मोठा मुलगा काय म्हणतो, इट्स सो इझी, म्हणजे हे तर खूपच इझी आहे, खूप सोपं काम आहे हे तर. ही टूक द बंडल अँड ट्राईड टू ब्रेक इट, त्यांनी तो बंडल घेतला आणि खूप वेळ हे ट्राय केला त्यांनी तो तोडायचा. ही वॉज सरप्राईज दॅट द स्टिक्स इन द बंडल रिमेन अनब्रोकन, आणि त्याला सरप्राईज झालं, तो आश्चर्यचकित झाला की त्या स्टिक्स आहेत बंडल मधल्या, रिमेन अनब्रोकन म्हणजे अनब्रोकन राहिल्या, तुटल्याच नाहीत, त्या तशाच राहिल्या. ही युज्ड मोर फोर्स, त्यांनी काय केलं मग, खूप ताकद लावली, फोर्स लावला, अजून ताकद लावली त्यांनी. ही ट्राईड अगेन अँड अगेन, त्यांनी परत परत ट्राय केलं, परत परत प्रयत्न केला. बट द बंडल ऑफ स्टिक्स डिड नॉट ब्रेक, पण तो स्टिकचा जो बंडल आहे तो तुटलाच नाही. आणि ही गेव अप म्हणजे त्यांनी हार मानली. गेव अप म्हणजे काय, हार मानली त्यांनी. देन हिज ब्रदर्स ट्राईड टू ब्रेक द बंडल ऑफ स्टिक्स, त्याच्यानंतर त्याचे जे ब्रदर्स होते छोटे, त्यांनी पण ट्राय केला त्या स्टिक्स, बंडल ऑफ स्टिक तोडायचा. दे ट्राईड हार्ड बट दे टू कुड नॉट सक्सीड, त्यांनी पण खूप ट्राय केलं, ट्राय हार्ड म्हणजे खूप प्रयत्न केले, पण दे कुड नॉट सक्सीड म्हणजे ते यशस्वी नाही झाले, ते त्यांना पण बंडल तुटलं नाही, ते पण बंडल तोडण्यात यशस्वी नाही झाले. देअर फादर स्माइल्ड अँड अस्क देम टू युनाइट अनटाय द बंडल, नंतर काय केलं त्यांनी, ठीक आहे आधी पॅराग्राफ रीड करूया आपण. देअर फादर स्माइल्ड अँड अस्क देम टू अनटाय द बंडल, नाव द स्टिक्स वेअर सेपरेटेड. He gave each brother a single stick and asked them to break it. Each of the son took a stick in hand. In no time, the sticks were bent and broken. Their father, काय सांगितलं त्यांनी, their father smiled and asked them to untie the bundle. म्हणजे त्याचे फादर हसले, स्माइल केलं त्यांनी आणि त्यांना सांगितलं की तो बंडल आता अनटाय करा. अनटाय करायचं म्हणजे सोडा, आता त्या बंडलला वेगळं करा. मग त्यांनी त्याची गाठ सोडली आणि नाव द स्टिक्स वेअर सेपरेटेड, आणि त्या स्टिक्स आता सेपरेट झाल्या, बंडल सोडला ना त्यांनी, मग त्या स्टिक सेपरेट झाल्या. ही गेव इच ब्रदर अ सिंगल स्टिक, आणि त्यांनी काय केलं, त्याच्या वडिलांनी त्यातली एक एक स्टिक सगळ्यांच्या हातात दिली. अँड अस्क देम टू ब्रेक इट, आणि त्यांना सांगितलं की आता ह्याला तोडा. इच ऑफ द सन टूक अ स्टिक इन हँड, म्हणजे प्रत्येक मुलांनी हातामध्ये स्टिक घेतली. इन नो टाइम द स्टिक वेअर बेंट अँड ब्रोकन, म्हणजे काही टाइम नाही लागला त्यांना, एका क्षणामध्ये स्टिक्स वेअर बेंट अँड ब्रोकन, स्टिक वाकड्या झाल्या, बेंट झाल्या आणि तुटल्या. स्टिक्स वाकल्या इझिली आणि तुटून गेल्या. द स्टिक इज इझिली ब्रोकन, a single stick is easily broken. If 4 sticks come together, it is impossible to break them. A single stick is easily broken. If 4 sticks come together, it is impossible to break them. If you are united, help each other and live in friendship, you will be stronger than any enemy. But if you are divided among yourselves and keep fighting, you will be as weak as the single stick in that bundle. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, सिंगल स्टिक इज इझिली ब्रोकन, म्हणजे सिंगल स्टिक असते, एकच काठी दिली ना त्यांनी, सिंगल स्टिक काय झाली, इझिली ब्रोक झाली, लगेच तुटून गेली. इफ 4 स्टिक्स कम टुगेदर, इट इज इम्पॉसिबल टू ब्रेक देम, म्हणजे 4 स्टिक्स त्यांनी बंडल मध्ये बांधल्या होत्या, एकत्र केल्या होत्या, तर एकदाच 4 ब्रेक करायला किती हार्ड आहे, इम्पॉसिबल आहे ना, अशक्य आहे. इफ यू आर युनायटेड म्हणजे तुम्ही जर एकत्र राहणार तर, आणि हेल्प करणार, हेल्प इच अदर अँड लिव्ह इन फ्रेंडशिप, म्हणजे एक दुसऱ्यांना हेल्प केली, तुम्ही फ्रेंडशिप मध्ये राहिला, फ्रेंड बनून राहिला एकमेकांचे, यू विल बी स्ट्रॉंगर दॅन एनी एनिमी, तुम्ही कसे असाल, सगळ्यांपेक्षा ताकदवर असाल, स्ट्रॉंगर असाल, कुठल्या पण शत्रूपेक्षा. कुणी पण आलं तुमच्याशी भांडायला किंवा
कुणी तुम्हाला त्रास द्यायला आलं तर तुम्ही चौघजण फ्रेंडशिप मध्ये असणार तर तुम्ही स्ट्रॉंग असणार. बट इफ यू आर डिवायडेड अमॉंग युअर सेल्स अँड कीप फायटिंग यू विल बी ॲज वीक ॲज सिंगल स्टिक इन दॅट बंडल. म्हणजे बट इफ यू आर डिवायडेड म्हणजे काय, तुम्ही वेगवेगळे असाल, सेपरेट असाल, तुमच्यामध्ये एकता नसेल, युनिटी नसेल तर, आणि तुम्ही भांडत बसला, कीप फायटिंग म्हणजे तुम्ही सारखं सारखं भांडणं करत राहिला तर यू विल बी ॲज वीक ॲज सिंगल स्टिक म्हणजे तुम्ही त्या बंडल मधली जी एक स्टिक होती त्याच्याप्रमाणे वीक असणार, स्ट्रॉंग नसणार आहे तुम्ही. एकटे राहणार तर वीक राहणार. रिमेंबर अरे यार सॉरी हा. रिमेंबर युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल. म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे एकता असेल आपल्यामध्ये, युनायटेड असू आपण, एकत्र असू तर वी स्टँड म्हणजे आपण उभे राहू, डिवायडेड म्हणजे सेपरेट असू तर आपण पडून जाऊ, डिवायडेड वी फॉल म्हणजे एकत्र असू तर उभे राहू आणि सेपरेट असू तर पडून जाऊ. म्हणजे एक्झॅक्ट अर्थ काय त्याचा, युनायटेड वी स्टँड म्हणजे आपण जर एकत्र असू तर कुठलं काम आपण इझिली करू शकू, आणि डिवायडेड असू तर आपण पडून जाऊ. म्हणजे एक्झॅक्ट अर्थ नाही घ्यायचा, त्याचा मिनिंग समजून घ्यायचंय. आपण जर सेपरेट असू तर आपलं कुठलंच काम होणार नाही. आपण जर नेहमी भांडणं करत असू आणि एकमेकांशी नीट नाही वागलं तर इझिली आपल्याला कोणी पण येऊन त्रास देईल, है ना. तर आपण पडून जाऊ म्हणजे काय, डिवायडेड वी फॉल म्हणजे आपण वीक होऊन जाऊ, आपण कुणाशी लढण्यासाठी स्ट्रॉंग नाही राहणार, समर्थ नाही राहणार, असा त्याचा अर्थ आहे. सेड द ओल्ड मॅन गिव्हिंग हिज सन अ मिनिंगफुल लुक. आणि असं कोणी सांगितलं, त्या ओल्ड मॅननी सांगितलं, गिव्हिंग हिज सन अ मिनिंगफुल लुक. आणि मिनिंगफुल लुक म्हणजे मिनिंगफुली बघितलं त्यांनी त्या सनकडे, सगळ्यांकडे बघितलं असं. दिस टाइम द ब्रदर्स लर्न अ लेसन. मग ह्या वेळेला ते सगळे भाऊ आहे ना, त्यांनी एक लेसन लर्न केला म्हणजे एक धडा घेतला त्यांनी त्याच्यातून. दे स्टॉप फायटिंग विथ इच अदर. त्यांनी आता इथून पुढे फायटिंग बंद केली, स्टॉप केली फायटिंग. दे स्टार्टेड टू वर्क टुगेदर ॲज अ टीम अँड दॅट रिअली हेल्प देम. आणि त्यांनी काय केलं, एकत्र सगळ्यांनी एकमेकांशी फ्रेंडशिप केली आणि एकत्र काम करायला सुरुवात केली. कसं, ॲज अ टीम त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली, टीम बनली त्यांची एक सगळ्यांची. अँड दॅट रिअली हेल्प देम आणि त्यांना त्याची खूप मदत झाली. बघा आता सगळे कसे एकमेकांना हेल्प करतायत, काम करतायत शेतामध्ये, है ना. तर म्हणजे त्यांना काय सांगायचं, युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल, हा लेसन त्यांना त्याच्यातून शिकवायचा आहे आपल्याला. समजलं लेसन सगळ्यांना? काही वर्ड समजले, थोडेसे हार्ड असतील ते समजतायत का? थोडे रीड करायला हार्ड आहेत, क्वेरलिंग वगैरे. तर मधुरा आहे का आज? मधुरा म्हात्रे. मधुरा अवेलेबल आहे का? ओके. कारण लास्ट टाइम मला तुमचं चॅट बॉक्स मध्ये आलं नव्हतं येस, तर आपण थोडासा चॅप्टर घेतला होता. तर सेकंड स्टँडर्डचा एक्सरसाइज आपण नेक्स्ट वीक बघूया. तोपर्यंत तुम्ही स्टोरी रीड करून ठेवायची, सगळ्यांनी स्टोरी रीड करून समजून घ्यायची.
कारण की स्टोरी मोठी होती, त्याच्यामुळे वेळ लागला ना आपल्याला समजून सांगायला. त्याच्यामुळे ती तुम्हाला समजली पाहिजे. नेक्स्ट वीक पर्यंत तुम्हाला ती व्यवस्थित समजेल. रीड करायची एकदा दोनदा, मग आपण त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करू शकतो. तर our lesson is for second standard मराठी medium, that is I want to. काय शिकायचं आपल्याला? I want to म्हणजे आय वॉन्ट म्हणजे काय? मला पाहिजे. आपण म्हणतो ना आय वॉन्ट बुक, आय वॉन्ट वॉटर. जसं की आय वॉन्ट टू इट ऍपल. तर त्याला आय वॉन्ट म्हणजे काय? मला पाहिजे. त्याला काय बोलतात? मला असं करायचंय किंवा मला हे पाहिजे ते पाहिजे, त्याला काय बोलतात? आय वॉन्ट. आय वॉन्ट टू. 1.7 लेट अस स्पीक. हे कॉन्व्हर्सेशन आहे मम्मी मध्ये आणि स्नेहल मध्ये. स्नेहल अँड मदर एकमेकांशी बोलतायत. मग त्या काय काय बोलतायत बघूया आपण. आय वॉन्ट टू चा यूज कसा कसा करतायत ते. मला असं करायचंय, मला तसं करायचंय, तर त्याला काय बोलतो आपण? आय वॉन्ट टू गो आउट किंवा आय वॉन्ट टू कम इन म्हणजे मला बाहेर जायचंय. आय वॉन्ट टू कम इन मला आत यायचंय. तर तसं आय वॉन्ट टू प्ले, आय वॉन्ट टू गो टू प्ले म्हणजे मी खेळायला जाऊ का. आय वॉन्ट टू गो टू बाथ, आय वॉन्ट टू टेक अ बाथ म्हणजे मला आंघोळ करायची आहे. हे सगळे आय वॉन्ट टू म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल, कुणाला सांगायचं असेल की मला हे करायचंय, तर त्याला यूज करायचा आय वॉन्ट टू. नाव लेट अस स्पीक. स्नेहल काय म्हणते? आई आय वॉन्ट टू गो आउट. स्नेहल म्हणते आई आय वॉन्ट टू गो आउट म्हणजे आई मला बाहेर जायचंय. आई मला बाहेर जायचंय. मग मदर काय म्हणते? इट्स रेनिंग. मदर म्हणते इट्स रेनिंग, डू यू स्टील वॉन्ट टू गो म्हणजे बाहेर तर एवढा पाऊस येतोय. पाऊस आल्यावर मम्मी जाऊ देत नाहीत ना आपल्याला बाहेर खेळायला. आपल्या मम्मी काय म्हणतात? नको, सर्दी होईल, ताप येईल, तू चिखलात भरून येशील, मग नको. मदर काय म्हणते? इट्स रेनिंग, डू यू स्टील वॉन्ट टू गो म्हणजे तरी पण तुला जायचंय का. स्टील म्हणजे तरी पण. डू यू स्टील वॉन्ट टू गो म्हणजे तरी पण तुला बाहेर जायचंय का. स्नेहल म्हणते येस आई आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. ती म्हणते मला येस आई, हो आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन म्हणजे मला पावसामध्ये खेळायचंय. ती म्हणते मला पावसामध्ये खेळायचंय. मदर म्हणते यू विल गेट वेट. आईला काळजी वाटते ना, पाऊस पडत असेल आणि तुम्ही पावसात भिजले तर आईला काळजी वाटते आजारी पडेल किंवा काय होईल. म्हणून मग ती आई काय म्हणते? मदर काय म्हणते? मदर म्हणते यू विल गेट वेट, तू तर भिजून जाशील. मदर म्हणते तू तर भिजशील. वेट म्हणजे काय? भिजणे. यू विल गेट वेट. मग स्नेहल म्हणते येस आई बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. पण स्नेहल काय म्हणते? येस आई मला माहितीये मी भिजेल, पण आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन मला पाऊस एन्जॉय करायचा आहे, मला पावसात मज्जा करायची आहे. छोट्या मुलांना वाटतं ना पावसात जावं, खेळावं. छोटे छोटे बोट बनवायच्या, पावसाच्या पाण्यात सोडायच्या. खूप मज्जा करावीशी वाटते ना पावसात जाऊन. आणि मोठ्या मम्मी पप्पांना काय वाटतं? नको, पावसात गेल्यावर सर्दी होईल, ताप येईल, मग तुम्ही भिजून जाल, कशाला जायचंय, असं ओरडत राहतात मम्मी पप्पा. मग ती स्नेहल काय म्हणते? येस आई, हो आई मला माहितीये, बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन म्हणजे मला रेन पाऊस एन्जॉय करायचा आहे, पावसाची मजा घ्यायची आहे. मदर म्हणते गो अहेड, आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू. गो अहेड. ती म्हणते गो अहेड, ठीक आहे तू पुढे जा. गो अहेड म्हणजे तू पुढे जा. अहेड म्हणजे पुढे. गो अहेड, तू पुढे जा. आय विल फिनिश माय वर्क म्हणजे मी माझं हातातलं काम दिसतंय ना, ती कपड्यांच्या घड्या वगैरे घालते मम्मी, ती काहीतरी काम करते. मग ती म्हणते आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू, मी माझं काम फिनिश करते आणि नंतर तुला जॉईन करते, मी पण येते खेळायला. आय विल फिनिश माय वर्क, मी माझ्या हातातलं काम फिनिश करते आणि नंतर तुला जॉईन होते म्हणजे मी पण नंतर तुझ्या बरोबर येते, खेळूया आपण. मग चिंटू, चिंटू पण तिचा छोटा भाऊ आहे वाटतं.
त्या स्नेहलचा छोटा भाऊ कोण आहे? चिंटू. मग चिंटू काय म्हणतो? आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू, मे आय गो? तो म्हणतो आय वॉन्ट टू प्ले म्हणजे मला पण खेळायचंय, इन द रेन म्हणजे पावसामध्ये, टू मला सुद्धा, म्हणजे टू म्हणजे काय? सुद्धा असं म्हणतो ना आपण, मला पण. ती स्नेहल जाते तर मला पण जायचंय असं म्हणायचंय ना त्याला. मग त्यावेळेस काय म्हणायचं? आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. मग स्नेहल जशी खेळतीये तसं मला पण पावसामध्ये खेळायचंय. आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू म्हणजे मला सुद्धा पावसामध्ये खेळायचंय. मे आय गो? आपण मेचं शिकलो होतो, मे आयचा यूज करायला शिकलो होतो लास्ट टाइम. मग इथं त्यांनी मे आयचा यूज केलेला आहे. तो काय म्हणतो? मे आय गो म्हणजे मी जाऊ शकतो का? स्नेहल काय म्हणायची? आय वॉन्ट टू गो म्हणजे मला जायचंय. आणि चिंटू कसा विचारतोय? मे आय गो म्हणजे मी जाऊ शकतो का? है ना? पोलाइटली विचारतोय. चिंटूचं बरोबर आहे ऍक्च्युली. मी जाऊ शकतो का असं विचारतोय तो. मग मदर काय म्हणते? येस चिंटू, यू मे. हो चिंटू, तू जाऊ शकतो. येस यू मे म्हणजे हो, जाऊ शकतो तू. त्याला काय म्हणतात? येस यू मे आय विचारल्यावर येस यू मे असं आन्सर द्यायचं असतं. इंग्लिश लँग्वेजमध्ये असे सेंटेन्सेस असतात की तसे मॅनर्सनी ते यूज करावे लागतात. त्याचं एक्झॅक्ट मिनिंग नसतो आपल्याला, पण ते तसेच यूज करायचे असतात. मग इथे असं तर नाही दिलं यू मे गो असं नाही म्हणली ती. नुसतं ती काय म्हणते मम्मी? येस चिंटू यू मे म्हणजे हो चिंटू तू जाऊ शकतो असं त्याचं ऍक्च्युअल मिनिंग आहे. इंग्लिश लँग्वेज मध्ये कसं मराठी सारखं सेम टू सेम नसतं. प्रत्येक शब्दाला मिनिंग तिथे परफेक्ट बसेल असं नसतं. जसं मे आय गो असा क्वेश्चन विचारलं तर यू मे, येस यू कॅन असं आन्सर द्यायचं असतं. कॅन आय गो असं जर विचारलं तर येस यू कॅन. असं ते लँग्वेज बोलायची एक मेथड असते, एक पद्धत असते, ती तशीच फॉलो करायला लागते. लिसन अँड रिपीट. ते काय म्हणतात? लिसन अँड रिपीट. आय वॉन्ट टू गो आउट. आय वॉन्ट टू गो आउट म्हणजे मला बाहेर जायचंय. आय वॉन्ट टू प्ले. आय वॉन्ट टू प्ले म्हणजे मला खेळायचंय. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन म्हणजे मला पावसामध्ये खेळायचंय, मला पावसाची मजा घ्यायची आहे. मधुरा रीड करणार का खालचे 3 सेंटेन्सेस? आता मी जे रीड केले ते परत रीड करून दाखवणार का? मधुरा दाखवशील रीड करून? माईक ऑन कर. काय झालं? रीड करणार? हो. मग ते थ्री सेंटेन्सेस रीड कर. खालचे 3. I want to go out. Out. Okay. Then Play. I want to play. yes, very good. And third sentence. Want to enjoy the rain. I want to enjoy The rain. Enjoy the rain. Very good.
व्हेरी गुड. रीडिंगची प्रॅक्टिस करायची आहे. ओके टीचर. व्हेरी गुड मधुरा. हे कॉन्व्हर्सेशन रीड करायचंय, मम्मी सोबत बोलायचंय हे, ठीक आहे. म्हणजे तू स्नेहल आहे असं कन्सिडर करायचं आणि मदर, तुझ्या मम्मीला मदर बनवायचं तिथे. मग आय वॉन्ट टू गो आउट, मग मम्मी काय म्हणणार, इट्स रेनिंग, डू यू स्टील वॉन्ट टू गो, असं कॉन्व्हर्सेशन रीड करायचंय घरी. ठीक आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन आन्सर तर नाहीये, पण कॉन्व्हर्सेशन रीड करायचंय, बोलायचंय. समजलं का सगळ्यांना? लेसन समजले सगळ्यांना? थोडस सेकंड स्टँडर्डचं लेसन मोठं आहे, तर काही हार्ड वर्ड असतील तर मला विचारू शकता तुम्ही नेक्स्ट टाइम. समजा तुम्हाला जर समजले नाहीत किंवा आता चॅप्टर शिकवताना जर लक्षात नसतील आले, तर तिथे अंडरलाईन करून ठेवा तुम्ही, मग नेक्स्ट टाइम विचारू शकता. आणि फर्स्ट स्टँडर्डचे मुलं त्यांना जे क्लासरूम मधल्या थिंग्स आहेत, त्या थिंग्स थोड्याशा मोठे मोठे वर्ड्स आहेत बघा. स्लेट पेन्सिल, वॉटर बॉटल, स्कूल बॅग, प्रोजेक्टर, कॉम्प्युटर, हे वर्ड्स लिहून बघायचे, लिहायचे 2 to 3 टाइम्स लिहायचे, म्हणजे हाताखालून गेले की लक्षात राहतील. ठीक आहे. अजून आहे आपल्याकडे 2-3 मिनिट. तर हे वर्ड लक्षात आलेत का बघूयात आपण. हा जो सेकंड स्टँडर्डचा लेसन होता, माईक बंद करा. सेकंड स्टँडर्डचा लेसन होता, ओल्ड मॅन वॉज वरीड. वरीड म्हणजे काय, काळजीत असणे, काळजीत होता. क्वॅरलिंग म्हणजे भांडण करणे. त्याच्यानंतर फायटिंग म्हणजे मारामारी करणे, है ना. त्याच्यानंतर होतं बंडल ऑफ स्टिकचं बंडल, म्हणजे सगळ्या स्टिक एकत्र दिल्या त्यांनी बांधून, त्याला काय बोलतात, बंडल ऑफ स्टिक. आणि त्याच्यानंतर सेपरेटेड. सरप्राईज म्हणजे काय, त्याला आश्चर्य वाटलं. सरप्राईज म्हणजे आश्चर्य वाटणे. त्याच्यानंतर होता अनब्रोकन म्हणजे न तुटता राहिलेल्या, त्याला बोलतात अनब्रोकन, तुटल्या नाहीत, अखंड. ठीक आहे. आणि सक्सीड म्हणजे काय, यशस्वी नाही होणे, त्याला ते बंडल तोडता नाही आले ना, म्हणून ही कुड नॉट सक्सीड, म्हणजे तो यशस्वी नाही झाला, त्याच्यामध्ये सक्सेसफुल नाही झाला, त्याला बोलतात सक्सीड. सेपरेट म्हणजे वेगळे करणे. सेपरेटेड म्हणजे वेगळे करायचे. टुगेदर म्हणजे एकत्र करायचे. त्याच्यानंतर आहे इम्पॉसिबल. खाली होतं इम्पॉसिबल म्हणजे अशक्य. एखादी गोष्ट करता येणार नसेल तर त्याला काय बोलायचं, इम्पॉसिबल. ठीक आहे. रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. असे काही काही ह्याच्यामध्ये आहेत हार्ड वर्ड्स, पण तुम्ही लेसन रीड करताना जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर नेक्स्ट टाइम तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबूया. सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट करायचा आहे. सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे. रीडिंग रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे. बाय बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. थँक्यू टीचर. बाय बाय स्टुडंट्स. बाय बाय टीचर. बाय. थँक्यू. बाय टीचर.